हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, खूप दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ आलाच नव्हता. तर ना आज मी म्हटलं चला लॉंग व्हिडिओ शूट करावा तुमच्यासाठी. तर ना उद्या अक्षय तृतीया आहे आणि ना आम्हाला ना आंबे घ्यायला जायचे आहे. तर चला आपण आंबे घेऊ पटकन. आणि तुमची पण आंब्यांची खरेदी झाली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला पटकेने आंबे खरेदी करायला जाऊ. ये त्रिशा हाय कर ना सगळ्यांना. तू गाणं म्हणते का? तर ना त्रिशा असं चालू राहते. ती दयाना आणि रोमाचं चॅनल आहे, त्याच्यावर ते दोघं पोएम म्हणत असते. मग त्रिशा पण त्यांना पाहून पोएम म्हणत असते. आणि चला मग आजचा आणि उद्याचा व्हिडिओ तुम्हाला दोन्ही सोबतच येणार आहे. तर मी म्हटलं चला आता बाहेर चालले तर व्हिडिओ चालू करावं म्हटलं नाही का. आणि बाकी सगळे कसे आहे मजेत ना, लई दिवसांनी व्हिडिओ शूट करते. तर चला पटकन आता आंबे खरेदी करायला जाऊ. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, निवांत बसलेले. म्हटलं थोडं लेटच जावा, 8:30 वाजले आता. मग जाऊ म्हटलं आणि आंब्यांची शॉपिंग करू. चला मग. चल सगळ्यांना, कसे आहे सगळे तुम्ही? तू स्कूलला जायला लागली ना? कशी स्कूल तुझी? तू जाते ना स्कूलमध्ये, रडत नाही ना? तुम्ही सगळ्यांना सांगतो, मी सगळ्यांनी माझ्या स्कूलचा व्हिडिओ लाईक शेअर केला का? सांग ना. माझ्या हा हो, मी मंडे पासून परत जाणार आहे म्हणा. ओके. हां, बाय बाय. तर ना आता आमच्या आंब्याची वगैरे खरेदी झालेली होती आणि त्रिशा तिच्या पप्पांना म्हटली की मला ना आईस्क्रीम खायची. मग मी म्हटलं चला मला पण सोडा पाजा, मी पण सोडा पिते. तर खूप छान टेस्टी असा सोडा भेटतो आमच्या इकडं. आणि जेवण पण झालेलं होतं ना, मग जेवण झाल्यावर काहीतरी थंडगार पिऊ वाटतं. आणि नाही तर त्रिशाचं काय चाललं होतं हे तुम्ही पुढं बघा. काय खाती? काय खाती? आईस्क्रीम खाते ना? आई सोडा पिते ना? मग तू बी पे ना. तर मस्त आहे ना आईस्क्रीम. दाखव सगळ्यांना. तर इथं स्वप्नील पण बसलेले होते आणि त्यांनी काही नाही घेतलं, कारण की त्यांना सर्दी झालेली होती. आणि ते शक्यतो बाहेर कुठं गेली ना तर काही खात नाही, त्यांना काही बाहेरचं आवडत नाही. कारण की त्यांना घरच्याच जेवणाची सवय आहे. आणि खूप ते बाहेर गेले का असं त्यांना काही जास्त काही असं खाऊ वाटत नाही. तसं मी आणि त्रिशा खूप चटपट आहे, आम्हाला खूप बाहेरचं खायला प्यायला लागतं. तर ना आज शनिवारचा आमच्या इकडे बाजार असतोय लय मोठा. हाय फ्रेंड्स, तर आज आहे अक्षय तृतीया आणि अवताराकडे थोडे इग्नोर करा, सकाळ सकाळी कामं चालू होते. तर ना मी आज साबुदाणा बटाट्याच्या चकल्या करणार आहे. तर त्याचं पीठ मी मळून घेतले आणि ते तुम्हाला दाखवते. तर चला पटकन चकल्या करून घेऊ, त्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे. आणि आत्ता वाजले 11. तर चला पटकन आता पीठ मी छान असं मळून घेतली, इथं बघू शकते. तर ना मी 1 किलो साबुदाणा आणि 2.5 किलो बटाटा टाकलेला आहे याच्यात. आणि इकडे सगळी तयारी करून घेतलेली. पटकन चकल्या करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटते. तर ना आता माझं सगळं काम आवरलं होतं, स्वयंपाक पाणीचं चकल्या वगैरे सगळं करून झालेलं होतं. आणि सगळ्यात आधी ना मी देवाला नैवेद्य दाखवला होता. आज मस्त छान आंब्याचे आमरस आणि बटाट्याची भाजी, पुरी, पापड, भजी असं मी स्वयंपाक केलेला होता. तर या सगळे तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळे जेवायला या. आज भात काढून
जेवणी पदार्थ 2 झाले माझ्या. आधी पहिल्या याच्यात मी सांडगे केले होते आणि आता मी केल्या उपवासाच्या चकल्या. खूप टेस्टी झाले, छान झाले. तर ना मी प्रमाण कसं घेतलेलं होतं, 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे असं प्रमाण घेतलेलं होतं. इथं त्रिशा काढतीये, हाय कर. तर इथं हे आमच्या टेरेस आहे, आमच्या बिल्डिंगवरचा, तिथं मी वाळवले होते. तर चला पटकन काढून घेते मग तुम्हाला भेटते. तर ना आमच्या इकडं डीजे वाजवतो इकडं, तर त्याच्यात गाठ गाणं चालू आहे म्हणून आम्ही नाचू राहिले. तर मस्त वाटते वरती. आमच्या बिल्डिंगचं कलरचं काम बाकी, कलर द्यायचं चाललेलं आहे. इथं कलरची शेडी वगैरे आहे, नवीनच आहे ना अजून, त्याच्यामुळे त्यांचं भरपूर काम बाकी आहे, पण ते आता करते. आणि त्या दोघांची मस्ती चालली, कशी चालली पहा. आणि इथं सूर्यदेव आहे, सनसेट होतो इथं. आणि इकडून आमची बाल्कनी. इगल आली पा, इगल किती मोठी पा, हळूहळू वर चालली ती. तिने काहीतरी धरलेले आहे का, धरायला पाहती काहीतरी. इथं ना आता मी सगळ्या चकल्या वगैरे काढून घेतल्या, टोपलीत छानपैकी भरून घेतल्या आणि या दोघांकडे आले थोडा टाईमपास करायला. तर ना आम्ही इथं थोडा टाईमपास केल्यावरती आणि खूप छान असं वातावरण होतं आणि या दोघांचं काय चाललं होतं आणि खूप मज्जा आली आम्हाला. आजचा दिवस ना आमच्यासाठी खूप छान गेला. आणि इथं मी आणि स्वप्नीने थोडाफार डान्स केला. तर आमचा डान्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ना खूप मज्जा येत होती. तर खरंच रविवारी ना असा टाईम स्पेंड केला नाही एकमेकांबरोबर, तर खूप छान वाटतं आणि खूप मज्जा येते. आणि इथं त्रिशा म्हणत होती का तिला पण डान्स करायचा. त्यानंतर ना आम्ही रेस लावली की पहिले कोण जिंकतं, आणि त्यानंतर मी त्यांना पकडायला लागले. त्यानंतर ते स्वप्नीची माझी रेस लागली. तर नक्की सांगा कोण जिंकला. स्वप्नील म्हणायची मी जिंकली आणि मी म्हणत होते मी जिंकली. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि इथं वरती आम्हाला विमान दिसलं, म्हटलं ते पण तुम्हाला दाखवा. आणि त्रिशाचं चाललं होतं की आई बाबा मी तुम्हाला विमानात बसून देणार. त्यानंतर इथं त्रिशाने आणि स्वप्नीलने पण डान्स केला. तर चला बाय. तर मस्त सनसेट होतोय. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटते तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.